हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेत राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज होता गुरुवार. तर माझ्या सर्व ताई दादांना, माझ्या मैत्रिणींना, सगळ्यांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमच्या सर्व इच्छा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर मला होता गुरुवार. तर नवगुरुवारचं जसं की तुम्हाला मी सांगतच असते दर गुरुवारी. तर म्हणलं अगोदर स्वामींना अभिषेक घालून घ्यावा. स्वामींना अभिषेक घालून घेतला. नंतर दत्त महाराजांना पण मी माझ्याकडं मूर्ती आहे त्याला पण अभिषेक घालून घेतला. दही आणि दूध, पंचामृत नाही आहे माझ्याकडं, दही आणि दूध ह्या दोनांनीच मी अभिषेक घालून घेतला मैत्रिणींनो. अगोदर पाण्यानं, नंतर दही दूध आणि नंतर पाणी, हे असा अभिषेक मी करून घेतला. आणि खाली छोटा चौरंग आहे तर त्याच्या खाली मी फुलांच्या पाकळ्या टाकल्या, त्याच्यावर चौरंग ठेवला. आणि ते मला आता स्वामी महाराजांची मूर्ती तिथं ठेवायची आहे पूजेसाठी. तर चला, हे असं माझं नवगुरुवारचं आहे मैत्रिणी. तुम्ही कसं करता ते पण सांगा. आणि ज्यावेळेस आपण एखादा संकल्प करतो किंवा आपण एखादी पूजा करतो तर तुम्ही निस्वार्थपणे करा, निर्मळ भावनेनं करा. असं नाही आहे की तुम्ही देवाची पूजा करायला तर तिथंच बसून राहा किंवा देवपूजा. तुमचं जर मन निर्मळ असेल ना मैत्रिणींनो, तर तुमच्या हृदयातच देव वास करते, मी हे म्हणल. तर असं असं असू द्या. तर चला, तुमचं मन निर्मळ ठेवा, आपलं मन निर्मळ ठेवा, निर्मळ मनानं पूजा करा. निर्मळ अंतकरणानं एखाद्याचं चांगलं होऊ दे असं म्हणा. त्याच्यातसुद्धा देव, म्हणजे स्वामी म्हणतात की त्याच्यातसुद्धा त्यांची पूजा येते. असं नाही की तुम्ही 24 तास देवापाशी माळ जपायलात आणि तुमच्या मनात दुसऱ्यांविषयी काळ वेळ, तर त्याला अर्थ नाही आहे, त्याचा उपयोग नाही आहे. तुम्ही भलेही पूजा नाही करा, तुम्ही असं इकडं तिकडं फिरायलात तुमच्या घरात, त्यावेळेस तुम्ही नामस्मरण. आणि तुम्हाला एक सांगू, नामस्मरणा इतकी ताकद कशात. आणि अभिषेक वगैरे झाला. नंतर पोथी वाचून घेतली, पूजा मांडली, पोथी वाचून घेतली. नंतर मी आरती पण करून घेतली. स्वामींना जे होतं ते दुधाचा आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखविला. आणि संध्याकाळी पुन्हा नैवेद्याला अजून डबल मी केलं. तर अशी माझी पूजा होती मैत्रिणींनो. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कशी करता ते पण मला कमेंट करून सांगा. तर चला, मी आता तेच म्हणाल की आपले स्वामी तुम्ही जर मनोभावे सेवा केली तर आपल्या मनातील चांगल्या इच्छा मागा आणि त्या नक्कीच पूर्ण होतात. मी तर म्हणेल की होतात म्हणजे होतातच. मला स्वामींचा खूप मोठा अनुभव आहे, खूप मोठी परिचिती मैत्रिणींनो. आणि निस्वार्थपणे सेवा हीच स्वामींची सेवा असते. आणि स्वामी असं म्हणत नाही आहेत, जसं की तुम्हाला म्हणलं ना, सगळी पूजा वगैरे झाली. तर चला, मला आता जायचं होतं आजीकडं. तर म्हणलं आजीकडं जायचं आहे तर आवरून घ्यावं सगळं. माझं सगळं आवरलं. नंतर मी फराळानंतर 1 वाजता केला. आता मी फराळ करत नाही. तर चला, दुपारचा वाजलाय 1:30. खालून आजीकडून आले. उपवास आहे. पण म्हणतात एवढ्या मिरच्या कशा घातल्यात. मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत. रात्रीचे ठेसा केला, संपून गेला. लेकरांनी असा खिचडीसोबत ठेसा खाल्ला, म्हणजे बिलकुलच तिखट नाही आहेत मिरच्या. त्याच्यामुळे थोड्याशा जास्त. आणि कधी पण उसळीला ना, साबुदाण्याची उसळ करताना मी अशा मोठ्या मिरच्या घालते. कारण ह्या मिरच्यानं उसळ खाताना काय करायचं, बाजूला काढून घ्यायची, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि बघा तोंडी लावून 1 नंबरमध्ये उसळ. आणि आपल्याला खाव पण वाटते. तर चला, सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या शिवजयंतीच्या खूप साऱ्या लाख शुभेच्छा. आज आहे शिवजयंती. तर म्हणलं शुभेच्छा सकाळून द्यायच्या राहूनच गेल्या. तर म्हणलं आता हे आपलं करत शुभेच्छा बी द्याव्यात. आणि सगळंच होतं आहे. सकाळी पूजा वगैरे असती तर त्या टाईमला होत नाही आहे. तर म्हणलं आता निवांत आहे थोडंसं. सकाळी एवढी गडबड असते ना, लेकरांची जायची गडबड, डब्याची गडबड, त्याच्यामुळे सकाळी काही मला झालंच नाही. आणि विशेष म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे पूजेमध्येच टाईम गेला बघात मैत्रिणींनो सगळा. तर त्याच्यामुळे काही देणं झालं नाही. तर म्हणलं चला, आता आपल्या ताई दादांना, सगळ्या माझ्या मैत्रिणींना, सगळ्यांना अशा शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बरं का मैत्रिणींनो. झाली उसळ तयार आपली. तर चला, 1:30 वाजायला. आता फराळ करून घेते अगोदर. बाकीची बी कामं आहेत आता. आज थोडंसं बघू आता काय होतंय, काय नाही. संध्याकाळून पुन्हा स्वयंपाक. आज स्वयंपाक सकाळी काही केलंच नाही आहे, तुम्हाला खरं सांगते. रात्री जे पिठलं केलं होतं ना, तर ते पिठलं ठेसा, जसं की म्हणलं ना तुम्हाला, ते आणि मसाले भात केला तेच खाल्ला रात्री समजा. आणि सकाळी पिठलं उरलं, थोडं पिठलं, ह्यांनी ठेसा, दही आणि त्यांच्यापुरत्या 2 चपात्या टाकल्या आणि लेकरांना खिचडी केली. एवढा स्वयंपाक केला अजून, त्याच्यामुळे म्हणलं शेअर केला नाही आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 5:30. मी घेत आहे चहा. उपवास आहे, आज गुरुवार आहे म्हणून. मस्त असा या सगळेजण चहा घ्यायला. छान असा उकळत आहे चहा. इकडं लावले वरण
आणि आता गुरुवारचा माझा स्वयंपाक आहे. आता काय काय करायचं नियोजन लागलं नाही, फक्त वरण लावून घेतलंय आणि चहा घ्यायले. तर चला मैत्रिणींनो या चहा घ्यायला. तर चला आता म्हणलं स्वामीच्या प्रसादाला काय करावं. दरवेळेस खीर किंवा शिरा हेच होतंय. तर आज स्वामींच्या एकदम असं नंबर 1 असं आवडीचं आणि स्वामीला आवडणार असे आपले बेसनाचे लाडू. तर विचार केला की चला आज एकतर शेवया बी संपल्या होत्या आणि रवा बी थोडाच होता, पुरला नसता सगळ्यांना. मग अशी हे म्हणलं आता बेसनाचे लाडू करावेत. तर हे तुम्हाला प्रमाण सांगते. आता हे 2 फुलपात्र मी ह्याच्यात कढई ठेवता तेल घालून घेतले, तूप टाकले आणि हे एक आणि अजून एक टाकते. एक नाही, आता हे असं सपाट म्हणजे अर्ध्याला थोडं वरी हे असं एवढं जर टाकलं ना, तर ह्याच्यामध्ये रवा किती टाकायचा ते पण सांगते मैत्रिणींनो. तर हे पहा रवा संपलाय जसं की तुम्हाला म्हणलं ना, तर एवढा असा रवा घालायचा, अर्ध्या फुलपात्रच रवा घालायचा. 1 नंबरमध्ये लाडू होते. तर चला बनवून घेते. तर बघा मस्त आपलं असं बेसन भाजायले, छान कलर येईपर्यंत भाजायचं व्यवस्थित. म्हणजे असं त्याचं प्रमाण मी माझं असंच करते मैत्रिणींना. माझं सांगायले मी 1.5 वाटी जर काही 1.5 वाटी 1.5 गिलास असो, 1.5 वाटी असो, 1.5 फुलपात्र असो, ते 1.5नं असं आमच्या सासूबाई म्हणायच्या की 1.5नं असतं इथे. तसं जर असेल तर 1.5 फुलपात्र मी बेसन पीठ घेतलंय आणि अर्ध फुलपात्र रवा घेतलाय. तर हे असं 1 नंबरमध्ये होते मैत्रिणींनो. एकदा नक्की तुम्ही असे लाडू बघा करून. छान सुंदर होते, तर रवाळ होते, तर टाळाला चिटकत नाही, तर चवीला छान होते. तर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स घाला, छान होते. तर मला बनायचं आहे बघा मसाला वांग, भरलेलं मसाला वांग. तर त्याच्यासाठी मला दाखवते 1 मिनिट. असे मी मसाले सगळे काढून घेतले. तर हे धने जिरे पावडर, हे काळा मसाला आपला बाहेरचा, हे हळद, हे घरचा मसाला माझ्या आईनं दिलेला, खूप छान बनवते. मी तिच्याकडूनच आणत असते काळा मसाला, मी बनवत नाही. हे आपलं लाल तिखट आणि भरपूर असा लसण. तर लसण फोडलेला नाही, मला ह्याच्यातच घालायचं आहे. आणि हे मीठ सगळं असं व्यवस्थित घेतलं. आता ह्याला व्यवस्थित कालवून घेते. आणि वांगे पण मी इथं असे वांगे मिळतात मैत्रिणींना, हिरवे वांगे तुम्हाला दाखवते. असे आपल्यासारखे काटाळ वांगे असे मिळत नाही आहेत इथं. तर चला जे आहे ते आहे. आणि कसं असते मैत्रिणींना, आपल्याला कोणत्याही गोष्टीची किंमत केव्हा कळती, जेव्हा आपल्यापासून ते किंवा आपल्याला मिळत नाही आहे तोपर्यंत कळत नाही. पण जेव्हा आपल्यापासून ते निघून जात आहे किंवा ते आपल्याला मिळत नाही, त्यावेळेस त्या गोष्टीची आपल्याला किंमत कळते. तर तुम्ही म्हणताल की असं का म्हणाले, तर हे पहा तुम्हाला मी सांगते 1 मिनिट. हे आहे कढीपत्ता. आता हे 10 रुपयाचा कढीपत्ता, एवढी चालती जुडी. तर व्यवस्थित मी आता त्याला कपड्यावर टाकलं, धुवून व्यवस्थित पुसून घेतले आणि ह्या डब्यात भरून ठेवले. तर आता हे मला 8 दिवस तरी घालावं लागेल. घरचा जर कढीपत्ता मी खालचा आणत होते तर मला 2 दिवसच एवढा कढीपत्ता जात होता. भरपूर तुम्ही बघितलंय असं, भरपूर प्रमाणात मी कढीपत्त्याचा वापर करत होते. पण ते म्हणतात ना, आता नसलं की त्याची किंमत कळायली. 10 रुपयाचा किती आणला, किती आला ते समजायला आपल्याला. तर चला आता ह्याच्यामध्ये काय करते, थोडंसं तेल घालून घेते. अगोदर सगळं मिक्स केलंय, असं थोडं तेल घालायचं आणि नंतर थोडंसं कसं पाणी घालायचं की जेणेकरून आपला मसाला वांग्यामध्ये भरता येईल. असं तेल कंपल्सरी घालायचं मैत्रिणींना, चव छान लागते 1 नंबरमध्ये. तर चला आता वांगे काय करते मी भरून घेते. तर चला दिवस मावळला होता, म्हणलं स्वामींपाशीचं देवापाशी दिवा लावून घ्यावं. कारण ह्या टायमाला पण मला आजीकडे जायचं असतं. तर तुम्ही म्हणताल की संध्याकाळ होतं, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा मला जावंच लागते. सकाळचं 2दा जावं लागते. एकदा सकाळी चहा करायला नाश्त्याला आणि नंतर 11 11:30 वाजता जेवण बनवायला पण जावं लागते. आणि संध्याकाळी 6 वाजता पण एकदा मला पोळ्या करायला. संध्याकाळी काही नसते, फक्त पोळ्याच करायच्या, बाकी काहीच नाही. भाज्या सकाळची वरण भाजी आणि इकडे रसम खातेत बघा मैत्रिणींनो. तर सांबर रसम आणि भाजी ही सकाळचीच असती. आजी सकाळचंच खाते, संध्याकाळी भाजी करत नाही आहे. आणि खूप म्हणजे खूप स्ट्रिक्ट आणि इतकी बचत न. आता 86 वर्षाची आजी आहे मैत्रिणींनो, पण तरीसुद्धा ती वेस्ट म्हणजे 1 कणभरही तिच्या घरात असं वेस्ट अन्नाचा कण जात नाही. ती सकाळची आजची भाजीसुद्धा उद्या खाते आहे, म्हणजे एवढं अन्नाला भजते. तर तसं ते अन्नाला भजायचं. मी तर आजीकडून खूप काही शिकले. ते म्हणतात ना की माणसं वयस्कर घरात जर वयस्कर माणसं असतील तर आपण नक्कीच त्यांच्याकडून काहीतरी शिकतो. भले ते आपल्या घरातले असो, शेजारी असो, कुणीही असो. मी आजीकडून बरंच काही शिकले मैत्रिणींना. खूप आजीला इतका मोठा
आज 86 वर्षाची, म्हणजे किती मोठा अनुभव असेल तिला, विचार करा तुम्ही. देवाची भक्ती, देव तिला भरे सकाळी 4 गोळ्या घ्यावं लागतात, पण ती देव पूजा केल्याशिवाय, देवापाशी दिवा लावल्याशिवाय ती अजिबात काहीच करत नाही. नाश्ता खात नाही ना, तुमचं काहीच नाही. तर हे काही बेसनाचं आपलं इतकं सुंदर झालं होतं ना, मस्त असे लाडू बी नंतर तुम्हाला मी दाखवते पुढे. तर इतके रवाळ मस्त असं छान